आणि तिनं असं मला म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाच्या पायरी नेल्यानंतर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, पण तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. यानं सांगितलं 20,000 रुपये. पोरका आला थांबल माराय. मग त्यानं सांगितलं अरे माझ्या नावे 20,000 रुपये, पण माझ्या चुलतेच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, ते मलाच मिळणार आहे. तो म्हणलं काय पाहतो, ती माझ्या चुलत्या संगत गेली, मी बसलो तुही वाट पाहत. Oh, money is a life and life is a money no love in the world. Underline this sentence. देव आहे, देव आहे, देव आहे. आणि स्त्री किती मोठी आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. फक्त एक ध्यानात ठेवायचं, स्त्री मोठी आहेच आणि होत राहणार आहे. आणि त्यांना वाढदिवसाचं आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर यांना 100 वर्ष भ्याव नाही. गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आता वाढदिवसाची एक मेघ सांगतो तुम्हाला टाळकऱ्यांना. गाथ्यात वाढदिवसाचा अभंग नाही का? गाथा लिहिला तेव्हा वाढदिवस नव्हती. गाथ्यात मौतीचा अभंग आहे, गाथ्यात अंत्यविधीचा अभंग आहे, गाथ्यात प्रेत उचलतानाचा अभंग आहे, प्रेताला आग लावतानाचा अभंग आहे, लग्नात सुद्धा अभंग आहे. येवणी वराडी बसल्या अंगणी, वास्तुशांतीला आहे, पण वाढदिवसाला अभंग नाही. मग आता कीर्तनकारांची वाढदिवसाला अशी पंचायत झाली, अभंग आणावकडून. आणि मला तर रोज वाढदिवस आहे, रोज रोज. आता तर 8वा दिवस आहे वाढदिवसाचा. वाढदिवसाला तारीख नाही राहिली. आता पवार साहेबांचा वाढदिवस 12/12 आहे. मी रात्रीच होतो बारामतीला, रात्री होतो, पण त्या आदल्या दिवशी होतो, 2 दिवस तिकडेच होतो. काय झालं मग आपण जनरली नामदेव बाबाचा अभंग काढतो, अक्कलबाई शिवावे त्या कळा, किंवा गाथ्यातला एक अभंग काढतो, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मग तुम्ही म्हणाला हा तिसराचा अभंग तुम्ही कुठून काढला, तर जनार्दन स्वामी भेटल्यावर डोक्यावर हात ठुल्यावर आनंदाच्या भरात एकनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आहे. मग एक महिला महापौर पर्यंत जाऊ शकते आणि एक महिला एवढी मोठी होऊ शकते, हा सगळ्यांच्या आनंदाचा दिवस आहे, म्हणून तो अभंग इथं आहे. आता आपण वाढदिवस साजरा केला. आता वाढदिवस साजरे करताना ते हे द्यायचं बंद करा. ती काय फुलाचं आणता ना तुम्ही, बुके काही दांडका हातात धरण घ्या. हे पागलपणा काढून टाका. इथून पुढच्या जगात पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरण ना मारत मी मारणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. आज आपण ढोरेताईंच्या अभिष्टचिंतनाला एक संकल्पच करू. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अंगातली ताकद जपून वापरा. आता मारामाऱ्या करायच्या, वाद घालायचे, भांडणं करायचे, तंट करायचे, दंगली करायचे दिवस आज राहिले नाही. आज माणसं एकत्र यायला लागलीत आणि ती काळाची गरज आहे. रक्ताचे नाते तुटत गेलेत, माणसं एकमेकांसोबत बाजूला गेलेत. आता दंगली करायचे, टपरे पेटवायचे, मारामाऱ्या करायचे, मोर्चे काढायचे, आंदोलनं करायचे दिवस संपले. आज थोड्या आयुष्यामध्ये रोग अनेक आहेत, तेवढं आयुष्य मजेत घाला. यावर तुमचं मत काय? आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये बॉक्सायला घेतली, सुपारी घेतली, बोकसलं तुम्ही. बॉक्सायला काय 10-20 मिनिटं लागली, तुम्ही त्याला 10 लाख रुपये सुपारी घेऊन बोकसलं. पण तुम्ही जेलमध्ये जर कायमचे जाऊन बसले तर ते 10 लाख खर्चितो कवा? बॉक्सायला वेळ नाही लागला, पण आज कायदा कडक झाल्यामुळं ह्या गोष्टीवर अंकुश बसलाय. यावर तुमचं मत काय? आता कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय. पोलीस खातं ह्या 10 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते महाराज. आता हे दंगली पेट करायचे आणि टपरे भंगारी आडपटं नीट आहे का? तुम्ही गप मरा घरी. ते दिवस गेले. आता टपरी पेटून पळून जायचं. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात येते. जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिपमध्ये, अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन, पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आता 3 महिने जामीन नाहीये, 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आता हे आंदोलनं करायचे, मोर्चे करायचे दिवस सोडा. आता इथून पुढे काळ सुद्धा लय वाईट आलाय. आता राजकारणी लोक सुद्धा ध्यानात ठेवा, तुमचं क्षेत्र आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही. आता तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्ते हिंडात्या. 15 वर्षापूर्वीचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागं कार्यकर्ता हिंडायचा तर प्रेम म्हणून, आणि आज कार्यकर्ता हिंडतो तो काहीतरी काम होईल म्हणून. काम झालं नाही का कार्यकर्ता बदलला. तुम्हाला काय अनुभव आहे? आता पहिले दिवस राहिले नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ होता, ढोरेताई आपली आहे, दुपारभर त्यांच्या मागे जाण्यासाठी काही हरकत नाही. आज तसं नाही. ढोरेताई काम करीत असेल तर आपली आहे, नाही तर तिकडे उलाटली ती, तिला काही घेणं नाही. हा विनोद आहे, हा विनोद आहे.
आज कार्यकर्त्यांची सुद्धा माग हिंडण्याची दिशा पहिल्यासारखी राहिली नाही. यावर तुमचं मत काका मॅडम काय अनुभव आहे तुम्हाला? नाही लोक पहिले राहिलेच नाही. तुम्हाला थोडं इंदुरीकरचं वाईट वाटतं मारा. लोक म्हणते बाई इंदुरीकर पागल आहे काही बोलतो. माझ्या आयुष्यात एकच वाईट आहे, मी खरं बोलतो. नाही तर आता पहिले दिवस राहिले नाही महाराज. अहो तुम्ही विचार करणं बसलेली माणसं, आपण लहान असताना गावात प्रचाराच्या गाड्या यायच्या, तेव्हा काय गाड्या जीपा राहायच्या, तेव्हा काय अशा स्कॉर्पिओ बिरपिओ नाही, जीपा. आणि त्याला ते फडक्याचे बोर्ड बांधलेले राहायचे. तेव्हा काय हे डिजिटल नाही. ते फडके या बाजूने एक फडकं, या बाजूने एक फडकन गालेलं एक बोंग, आणि त्या चिठ्ठ्यावर आणणारा माणूस ते फक्त चिठ्ठ्या फेकायचं. निम्म गाव त्या गाडी मागं पळायचं चिठ्ठी घ्यायला. आणि तेव्हा तालुक्या मिळून एखादी सभा व्हायची. तेव्हा काही लोकांना या राजकीय गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता. आणि लोक बिचारे जायचे मतदान करायचे. आज प्रत्येक मतदाराच्या डोक्यात ही खटकी आहे, 100 का होईना येतील तेव्हा निघू. आज हा विनोद नाही, प्रत्येक माणसाला आज अपेक्षा वाढली. आणि प्रत्येक माणूस मतदानाकडे आता नागरिक म्हणून पाहत नाही, कर्तव्य म्हणून पाहत नाही, मला काहीतरी मिळालं हेच म्हणून पाहतो. यावर तुमचं मत काय? नाही काहीतरी मला मान तर दिला पाहिजे. नाही देऊ द्या चपटी, नाही देऊ द्या मटण, पण निदान या 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 असं तर म्हणायला पाहिजे. म्हणजे आज लोकांची दिशा बदलली. लोक आता पहिले राहिले नाहीत. पाया पडून सांगतो भाऊ, राजकारणी लोक सुद्धा आता थोडं थोडं थांबत चला आणि एवढी बाई गळ्यात लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या टोळीत आले ना तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही.